तिथे गणपतीच्या दर्शनाला हे जीर्णोद्धार झाल्यानंतर ही वास्तू आहे. तर मंदिर नेमलं जातं दरवर्षीला. येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस खूप वाढते आहे. त्या मोरया. ट्रस्ट रजिस्टर झाली आणि मग त्यानंतर मग आपला गुढीपाडवा असे सगळे कार्यक्रम आम्ही देवळामध्ये आम्ही करत असतो. अरे अशा प्रकारे सध्या आपण जिथे होते ब्राह्मणारी आणि आपण चाललोय ब्राह्मणारी येथील गणपती मंदिरात. हे गणपती मंदिर साधारणतः 150 ते 250 वर्ष जुनं आहे. जे जीर्णोद्धार केलाय त्याचा आता 2016 साली, पण त्याचा इतिहास जो आहे तो जुना आहे. हेच ते प्रसिद्ध असे गणपती मंदिर. हे गणपती मंदिर ब्राह्मणारी.
नमस्कार. मी विश्वास कृष्ण कानिटकर. सध्या माझं वय 75 पूर्ण झालं, 76 चालू आहे. जन्मापासून भिवंडीचे रहिवासी आहे. हे जे गणपती मंदिर आहे ते खूप जुनं आहे. काही वर्षापूर्वी त्याचा जीर्णोद्धार झाला. आता आपण जी नवीन वास्तू बघताय ती जीर्णोद्धार झाल्यानंतरची वास्तू आहे. बरेच वर्षापासून या देवळामध्ये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्राह्मणांद्वारे अथर्वशीर्षाचं सहस्रावर्तन होतं. आजची जी चतुर्थी आहे ती चतुर्थीची पूजा करण्याचा मान मला मिळालेला आहे. 12 चतुर्थ्या असतात, त्यामध्ये प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या लोकांना ती दिली जाते आणि ते लोक साजरी करतात. प्रत्येक चतुर्थीला शीर्षाचं सहस्रावर्तन होतं. त्याच्यानंतर चंद्रोदय झाल्यानंतर आरती होते आणि प्रसाद होतो. तो हा जो आजची पूजा करण्याचा मान आला त्या ब्राह्मणाने गणपती मंदिराच्या ट्रस्टीने दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि हा जो आज कार्यक्रम सहस्रावर्तन सुरू आहे त्याच्या आधी एक तास आधी एक महिला मंडळ होतं, मारुती महिला मंडळ, त्यांनी एक तास भजन केलं. असा कार्यक्रम होता. हा अथर्वशीर्षाचं हे चालू आहे. आरती झाल्यानंतर प्रसाद होईल आणि कार्यक्रम बनतोय. तर परत एकदा मी हे जे ट्रस्टी आहेत संस्थेचे त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला आजची जी संकष्टी चतुर्थी आहे त्या दिवशी पूजा करण्याचा मान दिला. जन्मापासून मी इथला रहिवासी असल्याने जी जुनी वास्तू होती त्या वास्तूपासून मी इथे गणपतीच्या दर्शनाला येतो आहे आईवडिलांबरोबर. नंतर मोठा झाल्यानंतर स्वतंत्र, त्याच्यानंतर हे जीर्णोद्धार झाल्यानंतर ही वास्तू आहे. या गणपती ह्याच्यामध्ये अशी प्रथा आहे की भाद्रपदमध्ये जो 5 दिवसाचा गणपतीचा उत्सव असतो त्याचं स्वतंत्र मंडळ नेमलं जातं दरवर्षी. ते पंचमंडळ 5 दिवस 6 दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो. आता तो जे भाद्रपदामध्ये उत्सव साजरा केला जातो त्यासाठी एक वेगळं मंडळ नेमलं जातं. त्याला कायम पंच म्हणतात. तो सध्या तरी कायम पंच आहे. त्या कायम पंचाचा आम्ही 3 जणांचं आमचं हे मंडळ आहे. मी, विश्वास जोगळेकर आणि यशवंत कुमटे, तसं ते मंडळ आहे. आणि ह्या गणपती मंडळाचं व्यवस्था बघण्यासाठी एक स्वतंत्र पंचमंडळ आहे. म्हणजे असे 2 पंचमंडळ. एक आहे फक्त कायम पंचमंडळ, हे फक्त गणपती उत्सवापुरतं असतं. बाकी सर्व त्याचा जो व्यवहार बघितला जातो, व्यवस्था बघितली जाते, ते इतर पंच असतात त्यांच्यातर्फे बघितली जाते. आता हे त्याच्यामध्ये दररोज आणि विशेष करून संकष्टी चतुर्थीला येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस खूप वाढते आहे. त्यामुळे बघून बरं वाटतं. हे जे कार्यक्रम साजरे होतात ते वेळी व्यवस्थितपणे वेळच्या वेळी आणि अत्यंत शिस्तशीरपणे कार्यक्रम केले जातात. ही या मंडळाची किंवा देवळाची ख्याती आहे.
मोरया. नमस्कार, मी प्रणव माधव फडके. मी गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टचा सरपंच म्हणून मी कारभार सांभाळतो. हे या देवळाबद्दल सांगायला गेलं तर आपली जी आपली धुंडी विनायकाची मूर्ती आहे ती मूळतः ती कार्लेकर म्हणून कुटुंबियांची होती. नंतर कालांतराने ते स्थलांतर झाल्यानंतर इथे जो काही ब्राह्मण समाज होता तर त्यांच्या स्वाधीन ते हे देऊळ करून गेले आणि हा कार्यभार तेव्हापासून आम्ही एक एक काही पंचमंडळ आम्ही असं सांभाळत आहोत. मग आपली ट्रस्ट रजिस्टर झाली आणि मग त्यानंतर मग आता सध्या आम्ही इथे सरपंच म्हणून तसंच माझ्याबरोबर इतर आमचे कार्यकारी पंच जे आहेत आम्ही मिळून हा कारभार आम्ही सध्या ते सांभाळतो. आता आज या ठिकाणी चतुर्थीचा आपला जी संकष्टी चतुर्थी जी दर महिन्याला जी असते, संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, तर तशी चतुर्थीचा आम्ही इथे
सहस्रावर्तनाचा कार्यक्रम आम्ही दर चतुर्थीला या ठिकाणी करत असतो. तसंच जो चतुर्थी सांगतो त्याचीच ही चतुर्थी आणि त्यातर्फे इथे प्रसादाचं देखील आयोजन केलेलं असतं. दर चतुर्थीचा हा आमचा उपक्रम आहे. तसंच यासोबत आपला जो भाद्रपदीचा जो उत्सव आहे तो उत्सव एक पार पडत असतो. त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी मागीचा उत्सव सुद्धा आमचा 4 दिवसाचा असतो. तसंच दसऱ्याचा सोनं कार्यक्रम या देवस्थानामध्ये करत असतो. असे दिवाळीचं लक्ष्मीपूजन आहे, गुढीपाडवा आहे, असे सगळे कार्यक्रम देवळामध्ये आम्ही करत असतो. पण प्रामुख्याने आमचे कार्यक्रम म्हणाल तर मागी उत्सव आहे, भाद्रपदी उत्सव आहे आणि आमचा दसऱ्याचा कार्यक्रम आहे, सोनं ते आहे. आणि तसंच इतर काही होळीनंतर आपल्या पुरी भाजीचाही आहे. तोही आता नाही म्हटलं तरी आमचा एक ते प्रथेप्रमाणेच ते पडलेलं आहे, पार पडलेलं आहे. पुरी भाजीचा कार्यक्रम असतो होळी झाली की. तर असे आमचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करत असतो. ही मूर्ती जी आहे ही साधारणतः देऊळ आपल्याकडे 1895 पासनं साधारणतः ही म्हणजे तेव्हापासून आम्हाला आमच्या माहितीमध्ये 1895 पासून देऊळ आहे या ठिकाणी. यापूर्वी एक देऊळ इकडे होतं. त्या इकडे जी मोकळी जागा आहे इथे आमचं जुनं देऊळ होतं. तर कालांतराने ते सुद्धा पडीक झाल्यामुळे आम्ही हे नवनिर्मित देऊळ आता आपण इथे बसलो आहे. तर हा जीर्णोद्धार 2016 साली पार पडला. त्याचं बांधकाम जे आहे ते साधारणतः 2007 किंवा 8 मध्ये ते सुरू झालं असावं. 2016 मध्ये ते पूर्ण झालं आणि 2016 मध्ये जीर्णोद्धार होऊन प्राणप्रतिष्ठा 2016 मध्ये आली. 4 दिवसाचा तो एक भव्य दिव्य कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती ही आपले ज्योतिर्मठाचे शंकराचार्य परमपूज्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांच्या उपस्थितीमध्ये तो पार पडला तो कार्यक्रम. तर असं हे आमचं एक मोठं सौभाग्य आहे आपल्या देवस्थानाचं की गणपती मंदिर ब्राह्मणी त्या देवळाचा जीर्णोद्धार हा शंकराचार्यांच्या हाते घडलेला आहे. अरे
जय हनुमान. Yeah.